नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारतामध्ये अतिरेकी हल्ला करणाऱ्या इस्लामी दहशतवाद्यांना शोधून काढण्याच्यासाठीची मोहीम विशेष पद्धतीनं आणि अत्यंत बारकाईनं सध्या राबवली जाते. ही मोहीम केवळ काश्मीरातच राबवली जाते असं नाही, तर संपूर्ण देशभरामध्ये ही मोहीम राबवली जाते. आणि त्यासाठी वेगानं ठिकठिकाणी पाकिस्तानी नागरिक शोधून त्यांना वेळेमध्ये परत पाठवलं जाणार आहे. मात्र त्याच्या पलीकडे भारतासमोर एक वेगळंच आव्हान उभं राहिलंय. ते आहे देशांतर्गत घरभेद्यांना सुतासारखं सरळ करण्याचं. आश्चर्यकारकरित्या देशामध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तान विरोधी आंदोलनं होत असताना भारतीय मुसलमानांचा मात्र त्याला विरोध होताना दिसून येतोय. त्यापैकी कुणालाच माफ करायचं नाही अशी थेट भूमिका आता केंद्र सरकारनं घेतलेली दिसतीये. पहलगाम इथं अतिरेकी हल्ला झाला तेव्हाच पहिली शंका आली होती की या हल्ल्यामागे स्थानिकांचं समर्थन असणारच. आणि म्हणूनच समोर आलेले हे दोन चेहरे आपण पहा. आसिफ शेख आणि आदिल ठाकोर असं या दोघांचं नाव आहे. या दोघांच्या मदतीनंच पहलगामचा अतिरेकी हल्ला झाला असा निष्कर्ष भारतीय यंत्रणांनी काढलाय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यानंतर या दहशतवाद्यांचे फोटो अत्यंत योगायोगानं समोर आले. देहू रोडमध्ये राहणाऱ्या श्रीजीत रमेशन यांनी या प्रवासाच्या दरम्यान म्हणजे त्यांच्या पहलगाम मधल्या पर्यटनाच्या दरम्यान हे चित्रीकरण झालंय. त्यांनी NIA ला हे चित्रीकरण दिलंय. ते चित्रीकरण आता तुम्ही स्क्रीनवर पाहणार आहात. पहलगाम पासून 7.5 किलोमीटर अंतरावर बेताब व्हॅली आहे, जिथे सनी देओल आणि अमृता सिंगचा बेताब नावाचा सिनेमा चित्रित झाला होता. तिथं पोहोचलेल्या पर्यटकांना आपल्या लहानग्या मुलीचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला या व्हिडिओच्या मागून 2 जण चालत जाताना दिसले. हे दोघं जण संशयित आहेत अतिरेकी असल्याचे आणि या दोघांच्या बाबतीत आता तपासणी सुरू आहे. तो हम लोग ने जो है जितने हमारे पास वीडियोस थे, जितने फोटोज थे पहलगांव के बेताब वैली के, पूरा हम लोग ने चेक करने के बाद जो है, जैसा मैंने कहा मेरे बच्ची का जो हमने रील्स के लिए वीडियो शूट किया, उस वीडियो के अंदर जो है ये दोनों टेररिस्ट क्रॉस करते हुए दिखा है. अब उसके जितने फोटोज, उसके जो उनके बॉडी लैंग्वेज थे जो थे, वो सारे देखने के बाद हमको 100% लगता है कि ये वही टेररिस्ट थे जो कि 18 तारीख को बेताब वैली में जो है उन लोग जो भी उनके अंजाम देने के लिए या वहाँ का जो एनवायरनमेंट स्टडी करने के लिए वहाँ पे थे. यांचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे आणि ते जारी केल्यानंतर श्रीजीत रमेशन यांनी आपल्या मुलीला म्हणजे हे त्या दिवशी देखील जम्मू काश्मीर मध्येच होते आणि तिथे आपल्या मुलीचा व्हिडिओ फोटो काढत असताना त्यांच्या मागून हे दोघं जाताना त्यांना पाहायला मिळालं. आणि हे ज्यावेळेस त्यांचे चित्र रेखाटलेले सोशल मीडियावर असेल किंवा टीव्हीवर त्यांनी पाहिले, त्यानंतर हे दोघं तेच असल्याचा त्यांचा दावा होता. आणि त्यानंतर त्यांनी जे आहे NIA ला ही संपूर्ण माहिती पाठवलेली आहे आणि हे दोन जे दहशतवादी आहेत ते हेच असल्याचा दावा ते करत आहेत. हल्ला करणारे दहशतवादी अद्याप तरी भारतीय यंत्रणांच्या ताब्यात आले नाहीत. ते पळून गेलेले असावेत असा संशय व्यक्त होतोय. पण त्यांना या कामात मदत करणाऱ्या प्रत्येकाला शोधून काढण्यासाठी भारत सरकारनं अत्यंत वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा विशेष शोध सुरू आहे. दरम्यान कुपवाडा या ठिकाणी दहशतवाद्यांचा एक मोठा अड्डा भारतीय तपास यंत्रणांना सापडला आणि तो त्यांनी उद्ध्वस्त केलाय. इथून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त झाला आहे.
याच्या जोडीला अनंतनागमध्ये दहशतवाद विरोधी कारवाया सुद्धा अतिशय वेगानं करण्यात येत आहेत. यासाठी लष्कर आणि CRPF यांनी संयुक्त मोहीम राबवली आहे. आत्तापर्यंत या ठिकाणाहून जवळपास 250 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. आत्ता झालेला हल्ला हा स्थानिकांच्या मदतीशिवाय शक्यच नाही असा भारतीय तपास यंत्रणांचा ठाम विश्वास आहे. एका बाजूला तपास यंत्रणा अत्यंत वेगवान पद्धतीनं काम करत असताना भारतीय सरकार पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर कोणत्याही क्षणी देऊ शकते हे लक्षात घेऊन काश्मीरातल्या लोकांनी आपापल्या घरातली तळघरं स्वच्छ करायला घेतली आहेत. आपण ही दृश्य पाहतोय ती काश्मीरातल्या लोकांच्या घरातल्या तळघरांचीच आहेत. सर्वसाधारणपणे अशा तळघरांना इंग्रजीत बंकर म्हटलं जातं. ते लष्करी पातळीवरचे असतात, पण घरगुती प्रकरणामध्ये ही तळघरं आहेत. या तळघरांमध्ये सिमेंटचं बांधकाम आहे. या सिमेंटच्या बांधकामाच्या तळघरांमध्ये आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा काश्मीरच्या नागरिकांनी स्वतःसाठी करून ठेवल्यात. अत्यंत आव्हानात्मक स्थितीत आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्याच्यासाठी ही तळघरं बनवली गेली आहेत. या तळघरांमध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाची बर्फ वर्षावाची स्थिती निर्माण झाल्यावर किंवा युद्धजन्य स्थितीमध्ये आपला टिकाव लागण्यासाठी काश्मीरी जनता आसरा शोधत असते. कम्युनिटी सिंगल हाउस होल्ड बंकर्स है जो वो हमें रेडी ही मिलते हैं. जो कम्युनिटी बंकर्स है इनको हमें प्रिपेयर करना पड़ता है टाइमली. और आज की डेट में जो पहलगाम में हुआ, अगर उसका रिटेलिएट हिंदुस्तान नहीं करेगा तो वो शर्म की बात हो जाएगी हमारे लिए. तो हम बॉर्डरवासी हैं, इसीलिए जो हिंदुस्तान में होगा वो सबसे पहले इफेक्टेड तो हमारे एरियाज होते हैं. तो हम लोग उसके लिए अपने आप को प्रिपेयर कर रहे हैं कि अगर कुछ भी होता है वी आर रेडी फॉर दैट. हिंदुस्तान को ये सोचने की, गवर्नमेंट को ये सोचने की जरूरत नहीं पड़ेगी कि बॉर्डर के ऊपर हमारे लोग हैं, वो सेफ रहेंगे या नहीं रहेंगे. हम लोग किसी तरीके से उनके हाथ नहीं बांधना चाहते. अब जो होगा वो आर पार का होने दीजिए. दरम्यान भारतासमोर या घडीचं मोठं आव्हान आहे ते घरभेद्यांचं. कारण लष्कराच्या संयुक्त कारवाईमध्ये सातत्यानं स्थानिक काश्मीरी जनता अतिरेक्यांना पाठिंबा देतेय असं दिसून आलेलं आहे. कुलगाममध्ये 2 अतिरेक्यांना पाकिस्तानच्या अतिरेक्यांना मदत करण्याच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. हे दोघेही ठोकेरपोरा कायमो भागातले रहिवासी आहेत. झडतीनंतर त्यांच्या ताब्यातून 2 पिस्तुलं आणि त्याचबरोबर 25 गोळ्या तसंच इतरही काही शस्त्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत. अशा स्थितीमध्ये पाकिस्तानी भारतातून निघून जातायत का हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जन्माला येतोय. आणि त्याच्याही पलीकडे ज्या घरभेद्यांची चिंता सध्या भारत सरकारला आहे, त्याच घरभेद्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या केल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे संशय वाढत चाललाय. विशेष म्हणजे केवळ काश्मीरातच नाही तर देशभरामध्ये शुक्रवारी आणि शनिवारी असे अनेक प्रसंग समोर आले. पाकिस्तानला ज्या वेळेला आंदोलनाच्या माध्यमातून पहलगामच्या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवलं गेलं, तेव्हा पाकिस्तानला का जबाबदार ठरवता असा प्रश्न विचारत अनेक मुसलमानांनी आंदोलनांचा विरोध केला. पाकिस्तानला जबाबदार ठरवल्याचा मुसलमानांना राग का आला हे लक्षात येत नाहीये. मुंबईमध्ये आणि मुंबईच्या जवळपास असलेल्या नालासोपाऱ्यातही याच घटना घडल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेता किरीट सोमय्या यांनी समाज माध्यमामध्ये या निमित्ताने एक व्हिडिओ प्रसारित केलाय. हा व्हिडिओ नालासोपारा परिसरातला आहे. या परिसरामध्ये पाकिस्तान विरोधी आंदोलनाला नालासोपाऱ्यामध्ये आडकाठी कशी करण्यात आली ते दिसतंय. पाकिस्तान का झंडा लगाया था. पाकिस्तान का झंडा लगाने के बाद में बोलते हैं धर्म के नाम पे बोलते हैं हमारे धर्म का है. हाँ, हम लोग सपोर्ट करते हैं.
क्या करेगा? ठीक है हाँ, वो तो होने ही वाला है, तू क्या सोच रहा है? ठीक है वो होने ही वाला है, होने वाला है ना, करके देख क्या, अभी वो तमाशा होने ही वाला है वहाँ पे। वो तो देखा नहीं क्या? अशा घटनेच्या नंतर स्वाभाविकरित्या अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटतातच आणि तशाच प्रकारची भावना ही नालासोपाऱ्यातूनही व्यक्त होतीये. तिथल्या नागरिकांशी चर्चा आमच्या स्थानिक प्रतिनिधीने केली तेव्हा या भावना व्यक्त झाल्या. नालासोपारामध्ये काल घडलेल्या व्हायरल व्हिडिओ मागे आता नालासोपारा पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे. जी काही घटना घडली होती ती आपल्यासोबत आहेत. सर क्या कहेंगे, क्या हुआ था उस समय और वो जो बंदा बोल रहा था कि हम पाकिस्तान को सपोर्ट कर रहे हैं, क्या पूरा मामला था उस? सर मैं जो है अपने पहलगाम में जो है 28 जन को जो है धर्म पूछ पूछ के पाकिस्तान के आतंकवादियों ने गोली मारी। उसके विरोध में मैं पाकिस्तान का विरोध करने के लिए मैंने पाकिस्तान का झंडा प्रिंट करवा के रोड पे बिछाया था कि हम जो है पाकिस्तान का विरोध कर रहे हैं, क्योंकि पाकिस्तान के आतंकवादियों ने हमारे हिंदुस्तानियों को धर्म पूछ पूछ के गोली मारी है। तो उधर से 3 जन बाइक पे मुस्लिम लड़के आए, उन्होंने बोला कि हमारे धर्म का झंडा है ये, और एक रिक्शा वाला भी था उनके साथ में, बोले हमारे धर्म का झंडा ये हम नहीं लगाने देंगे। मैं बोला भाई तुम्हारे धर्म से हमको कोई प्रॉब्लम नहीं है, ये धर्म का झंडा नहीं है, पाकिस्तान का झंडा है, साइड में व्हाइट लाइन है, अगर पूरा ग्रीन होता तो धर्म का झंडा है। फिर भी वो बात मानने को तैयार नहीं है कि नहीं हम ये झंडा नहीं लगाने देंगे, हमारे धर्म का झंडा है। पाकिस्तान का झंडा तुम्हारा धर्म का झंडा कब से हो गया? आपल्यासोबत इथले जिल्हाध्यक्ष आहेत, आपण त्यांना विचारूया. सर काय सांगाल, काल खुद्द भाजप नेते किरीट सोमय्या जे आले होते आणि त्यांनी इथल्या स्थानिक मशिदींवरती जे भोंगे आहेत ते हटवण्याचं आव्हान इथल्या स्थानिक पोलिसांना केलं होतं. त्यानंतर हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काय सांगाल, हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे का? नाही, यशवंत गौरव परिसरामध्ये काही अतिरेकी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुस्लिम युवक हे गेली 2-3 वर्षापासून एकूणच लोकांना प्रचंड असा त्रास देत आहेत. हा जो काल किरीटजी आलेले तो ऑरेंज हाईट्सचा जो प्रकार आहे, गेल्या वेळेला नवरात्रीला जो झालेला, त्याच्यानंतर हा प्रकार वाढत असल्यामुळे काल स्वतः किरीटजी आलेले आणि त्यानंतर काल संध्याकाळी रात्री हा प्रकार घडला. हे जे कोणी युवक आहेत हे तेच युवक आहेत, ते सातत्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या एकूण कार्यपद्धती त्यांची आहे. त्या तरुणावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पुढील कशा प्रकारे पोलीस कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जयराज आजोडे, जय महाराष्ट्र न्यूज, नालासोपारा. तिथल्या नागरिकांनी मला जे सांगितलं, सोसायटीच्या आत बेकायदेशीर मस्जिद, भोंगे आणि रस्त्यावर पहलगामचा संबंधात निदर्शन करणाऱ्या लोकांना तिथली राष्ट्रद्रोही मुस्लिम गुंड अडवतात. त्यांचा हातात तो पाकिस्तानचा झेंडा जाळत होते, तो खेचण्याचा प्रयत्न करतायत, पाकिस्तान जिंदाबाद सांगतायत. या लोकांवर ताबडतोब पोलिसांनी कारवाई करावी अशी मी पोलिसांना वॉर्निंग दिली आहे. 24 तासात त्यांना पकडले नाही तर मी स्वतः तिथे जाऊन ठिय्या आंदोलन करणार. दरम्यान एकीकडे घरभेदी शोधायच्या कामाला लागलेल्या सरकारांच्या समोर एक नवीनच डोकेदुखी उभी ठाकली आहे. भारतात आलेले पाकिस्तानचे काही नागरिक हकलले जाण्याच्या भीतीनं दडून बसलेत. महाराष्ट्रात हा आकडा जवळपास 105 पाकिस्तानी नागरिक असल्याचा व्यक्त होतोय. हा एक अंदाज आहे आणि याबाबत अधिक तपशील घेतला जातो आहे. दरम्यान कुठल्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी नागरिक अधिकृतरित्या आले आहेत त्याचा आकडा सुद्धा समोर आलाय. ठाण्यामध्ये 19 पाकिस्तानी नागरिक आलेले आहेत. हे पाकिस्तानी नागरिक अधिकृतरित्या व्हिसा घेऊन आले आहेत. नागपूरमध्ये आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या 18 आहे असं सांगितलं जात आहे. जळगावमध्ये 19 पाकिस्तानी नागरिक आलेले आहेत. यानंतर पुण्यामधल्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या 3 आहे असं सांगितलं जात आहे. मात्र प्रत्यक्षात ही अधिक असू शकते असा अंदाज आहे. अधिकृतरित्या मुंबईमध्ये व्हिसा घेऊन आलेला पाकिस्तानी नागरिक एकमेव आहे. तीच स्थिती नवी मुंबईची आहे असंही म्हटलं जात आहे. तर रायगडमध्ये एकच पाकिस्तानी नागरिक हा अधिकृत
कागदपत्रांच्या सह आलेला आहे। दरम्यान या सर्व नागरिकांपैकी जे नागरिक वेळेत परत जाणार नाहीत, म्हणजे 1 मेच्या पूर्वी जाणार नाहीत, त्यांना हाकलून लावलं जाईल, हे यापूर्वीच महाराष्ट्र सरकारनं सांगितलंय। पण आता महाराष्ट्र सरकारच्या समोरची खरी अडचण अशी आहे की सगळे पाकिस्तानी नागरिक सापडले पाहिजेत, गेलेही पाहिजेत, कारण त्यातले काही जण लपून बसलेत। कोणी जर अवैधरित्या आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते। पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत। त्याच्यामुळे आता पहिला जोर हा आपला जे लोक या ठिकाणी विजा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना 48 तासात बाहेर काढायचं, त्याच्यावर पोलीस नीट काम करतात। महाराष्ट्राच्या पलीकडे सुरतेमध्ये म्हणजेच गुजरातमध्ये सुद्धा वेगानं अशा प्रकारे अनधिकृत वास्तव्याला आलेल्या परकीय नागरिकांचा शोध घेतला जातोय। सुरत शहरामधल्या पोलिसांनी अत्यंत वेगवान पद्धतीनं शहरातल्या अनेक अशा वस्त्यांमध्ये छापेमारी केली जिथं बेकायदेशीररित्या परदेशी नागरिक राहतायत असा त्यांना संशय होता। पोलीस आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांच्या मदतीनं सुरतच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक मोठं धाडसत्र राबवण्यात आलं। तिथं 100हून अधिक बांगलादेशी ताब्यात घेण्यात आले आहेत। हे सर्वजण बेकायदेशीररित्या भारतात आले होते आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही मंडळी सुरतेमध्ये बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं राहत होती असा संशय तपास यंत्रणांना आहे। विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।